त्याच्या शक्तिशाली नावामध्ये आज पुन्हा एक वार मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. जसं आपण देवाच्या वचनामध्ये सातत्यानं पुढे वाटचाल करत आहोत, तसं आपल्या आयुष्यामध्ये बदल घडून येत आहे असा माझा पूर्ण विश्वास आहे. आणि देवाचं वचन आपल्याला असं सांगतं की आपण ख्रिस्ताचं चारित्र्य जे आहे ते प्रगट केलं पाहिजे. जोपर्यंत आपण ख्रिस्ताचं चारित्र्य प्रगट करत नाही किंवा जोपर्यंत ख्रिस्ताचं चारित्र्य आपल्याद्वारे इतरांपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचणार. शेवटच्या काळामध्ये जर सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचेल, तर ते फक्त बोलून नाही तर आपल्या कृतीद्वारे आपण जे काही शिकत आहोत ते दाखवलं पाहिजे. आणि म्हणून आपण देवाला विनंती करूया की देवा, आम्हाला तुमच्या मार्गावरती चालायचं आहे, कारण की आम्हाला सार्वकालिक जीवन पाहिजे आणि मग आमच्याद्वारे इतरांना देखील सार्वकालिक जीवन मिळेल. यासाठी आपण देवाच्या एका तत्वाकडे गेलेलो आहोत आणि त्या तत्वाचं नाव आहे येशू ख्रिस्ताची स्वर्गीय पवित्र स्थानामध्ये सेवा. ह्या तत्वाद्वारे देव आपल्याला हे दाखवून देत आहे की जर आपल्याला सार्वकालिक जीवनामध्ये पाऊल ठेवायचं असेल तर तो मार्ग काय आहे. जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे की येशू ख्रिस्ताचं येणं किती लवकर आहे, तर ते तुम्ही आणि मी पवित्र स्थानापासून किंवा पवित्र स्थान जे आहे त्याच्याद्वारे आपण शिकू शकतो. आज तागायत येशू ख्रिस्त स्वर्गाच्या राज्यामध्ये काय करत आहे आणि त्या सर्व गोष्टी आपल्यासाठी किती महत्वाच्या आहेत, हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तरी देखील आपल्याला पवित्र स्थानाविषयी शिकायचं आहे. जर तुम्हाला खऱ्या मंडळीची परख करायची असेल, जर तुम्हाला आणि मला खऱ्या मंडळीमध्ये पाऊल ठेवायचं असेल आणि खरी मंडळी कोणती हे जाणून घ्यायचं असेल, तर पवित्र स्थान हे एक चांगलं माध्यम आहे हे जाणून घेण्यासाठी की खरी मंडळी. जर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की शेवटच्या काळामध्ये संदेष्टा आहे का आणि तो खरा संदेष्टा कोण आहे हे जरी जाणून घ्यायचं असेल, तर पवित्र स्थान हा जो विषय आहे त्या विषयाद्वारे तुम्ही ह्या सर्व गोष्टी जाणून घेऊ शकता. जर तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं तर उत्पत्तीपासून प्रगटीकरण जे पुस्तक आहे त्या सर्व पुस्तकांचा सारांश जर तुम्हाला पाहायचा तर पवित्र स्थान हा सारांश आहे. कोणताही व्यक्ती तुम्ही घ्या पवित्र शास्त्रामध्ये, त्या पवित्र शास्त्रामध्ये देवाने त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काय कार्य केलं हे जर तुम्हाला जाणायचं असेल उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत, तर तो मार्ग जो आहे तो मार्ग पवित्र स्थानामध्ये आहे. म्हणून पवित्र स्थान हा जो विषय आहे हा विषय बहुतांश मंडळांमध्ये शिकवला जात नाही, कारण की त्यांना वाटतं की हा जुन्या करारातला विषय आहे. पण नवीन करारामध्ये जर आपल्याला सार्वकालिक जीवन पाहिजे तर जुन्या करारातला हा पवित्र स्थान तितकाच महत्वाचा आहे. कारण की पवित्र स्थानाविषयी आपण जुन्या करारामध्ये जास्त पाहतो, पण त्याचा अर्थ असा नाही की नवीन करारामध्ये पवित्र स्थानाचं काहीही अस्तित्व नाही, असा उद्देश नाहीये. आणि म्हणून आपली तळमळ पाहिजे की देवा, जर तुझ्या मार्गावरती मला चालायचं तर प्रत्येक ठिकाणी तू मला मार्ग कसा दाखवत आहेस ते कृपा करून मला सांग. आज आपण पुन्हा एक वार देवाला विनंती करूया की त्याने आपल्याला आजच्या अभ्यासक्रमामध्ये मार्गदर्शन करावं. गुडघे टेकू प्रार्थना करू. पवित्र सेनाधीश परमेश्वर देवा, आज आम्ही तुमचे आभार उपकार मानतो, कारण की तुम्ही आज आम्हाला जिवंत ठेवलेलं आहे. हे जीवन जे आहे आणि ह्या जीवनामध्ये जो काय आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे हा तुमच्यापासून मिळालेला आहे. आज जर आम्ही पाठीमागे वळून पाहिलं तर आम्हाला हेच कळतं
की प्रत्येक दिवशी तुम्ही आमची भेट घेता, वेगवेगळ्या मार्गाने आमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करता. कधी प्रार्थनेद्वारे, कधी तुमच्या वचनाद्वारे, कधी परिस्थितीद्वारे. पण आज या सायंकाळच्या समयी तुमची योजना आहे आणि त्या योजनेनुसार आज आम्ही तुमची लेकरं या नात्याने तुमच्या चरणी आलेलो आहोत. ज्ञानाने उणे असे आहोत. आमच्या अंतःकरणामध्ये अस्वस्थता आहे. आम्ही वेगवेगळ्या गोष्टीने त्रस्त असे तुमच्याकडे आलेलो आहोत. कारण की आम्हाला माहीत आहे की तुमच्या चरणीच आम्हाला शांती मिळते. तुमच्या चरणीच सार्वकालिक जीवन आहे. म्हणून आमच्या पापांची आणि चुकाची दैनंदिन कृपेने आम्हाला क्षमा करा. विनंती आहे की हे पाप जे आम्ही करतो किंवा वाईट वागणूक जी आमची आहे त्याच्यावरती पूर्णपणे मात करण्यासाठी जे तत्व तुम्ही आम्हाला शिकवू इच्छिता ते तत्व आम्ही तंतोतंत पाळावं. त्या तत्वामध्ये आम्ही सखोल अभ्यास करावा. तुमच्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्हाला मिळू दे, जेणेकरून आमचं आयुष्य जे आहे ते अगोदर सारखं राहणार नाही, तर त्याच्यामध्ये बदल घडून येईल. आमची विनंती आहे की एवढे वर्ष आम्ही तुमच्या सत्यामध्ये वाढत आहोत, शिकत आहोत. जर आमच्या आयुष्यामध्ये बदल घडून येत नाही, तर ज्या सत्यामध्ये आम्ही आजूबाजूला आमच्या जे सत्य आहे त्याचा फायदा आम्ही करून घ्यावा आणि आमचं आयुष्य पूर्णपणे बदलावं, अशी कळकळीची आग्रहाची प्रार्थना आम्ही तुमच्या चरणी करत आहोत. काही लोक आज येऊ शकले नाहीत, त्यांच्या संगती देखील तुम्ही राहा. विनंती करत आहोत की जी संधी तुम्ही आम्हाला देव करत आहात, ही संधी जास्त काळ टिकणार नाही, याची आम्ही खबरदारी घ्यावी आणि जेवढं आमच्या पदरी पडतं तेवढं लवकरात लवकर त्या सर्व गोष्टी आत्मसात करून सार्वकालिक जीवनाची वाटचाल करावी, अशी प्रार्थना आम्ही तुमच्या चरणी करत आहोत. विनंती करत आहोत की आम्हाला तुमच्या वचनाद्वारे आमच्या मनामध्ये शांती स्थापित व्हावी, आमच्या मनामध्ये विश्वास स्थापित व्हावा. तुमच्या सत्याद्वारे आम्ही पुन्हा एक वार तुमची इच्छा बाळगण्यासाठी, तुमच्या वचनानुसार चालण्यासाठी आमच्यामध्ये पुन्हा एक वार स्फूर्ती यावी, प्रेरणा यावी, अशी विनंती आम्ही तुमच्या चरणी करत आहोत. मागत आहोत की आज पुन्हा एक वार ख्रिस्त आमच्यामध्ये उपस्थित राहावा आणि त्याने आम्हाला तुमच्या वचनामध्ये मार्गदर्शन करावं. म्हणून आम्ही आमचं सर्वस्व तुमच्या अधीन स्वाधीन करून ही नम्र प्रार्थना येशूच्या नावे मागतो, म्हणून तुम्ही ऐका. अगोदरपासून सैतानाची ही इच्छा होती की येशू ख्रिस्ताने ह्या भूतलावरती जन्मच घेऊ नये. कारण की त्याला एक भविष्यवाणी माहित होती. सैतान भविष्यवाणीचा अभ्यास करणारा विश्वासू विद्यार्थी आहे. त्याला जितकी देवाच्या वचनाची गोडी नाही, गरज, तितकी आज बहुतांश ख्रिस्ती लोकांना गरज वाटत नाही. त्याची अशी इच्छा असते की त्याला पूर्ण वचन कळावं, जेणेकरून देवाचा जो मार्ग आहे त्या मार्गावरती त्याला अडथळे निर्माण करता येईल, लोकांच्या आयुष्यामध्ये त्रास संकट निर्माण करता येतील. म्हणून त्यानं येशू ख्रिस्त जन्माच्या अगोदरच अशी व्यवस्था मांडली जेणेकरून येशू ख्रिस्ताचा जन्मच होईल. पण जसं आपण देवाच्या वचनामध्ये वाचतो आणि पाहतो आणि अनुभव केलेला आहे की देव जो आहे तो कितीतरी पावलं पुढं सैतानाच्या पेक्षा जास्त विचार करतो. आणि म्हणून देवाला माहित आहे की सैतान काय विचार करणार आहे आणि त्याच्यानुसार देवाने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त जो आहे त्याला वाचवलं, त्याचा बचाव केला, वेगवेगळ्या मार्गातून त्याचा जीव वाचवला आणि शेवटी त्याला देवाचं वचन म्हणतं की त्याचा बाप्तिस्मा झाला आणि त्यानं त्याची सेवा सुरू केली. पण जसा तो लहानाचा मोठा होत होता येशू ख्रिस्त, तसे त्याचे त्रास संकट जे आहेत ते कमी न होता ते त्रास संकट वाढलेले आहेत. जर तुम्ही येशू ख्रिस्ताच्या आयुष्याचा विचार केला तर त्याच्या जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंत त्रास संकट त्याच्या आयुष्यामध्ये वाढत गेलेले आहेत. तुम्हाला तसं आयुष्य पाहिजे का? का तुम्ही अशा आयुष्याच्या शोधामध्ये आहात की जेवढं तुम्ही देवाजवळ जाल तेवढे तुमच्या आयुष्यातले त्रास संकट कमी व्हावे?
तुम्ही अशा आयुष्याच्या शोधात आहात का की ज्या ठिकाणी तुम्ही जितकं तुम्हाला सत्य जास्त कळेल तितकी तुमची अपेक्षा असते की सत्य जेवढं मला जास्त माहिती तेवढे त्रास संकट माझ्या आयुष्यामध्ये कमी होते. जर तुम्ही तशा आयुष्याच्या शोधात आहात तर तुम्हाला ख्रिस्ती आयुष्य जे आहे ते ख्रिस्ती आयुष्य जगून फायदा नाही. ख्रिस्ती आयुष्य कधीही तुम्हाला ग्वाही देणार नाही की तुमचे त्रास संकट कमी होतील. पण देवाच्या वचनानुसार मी तुम्हाला खचित सांगतो की येणाऱ्या काळामध्ये तुमचे आणि माझे त्रास संकट जास्तच वाढणार आहे. जर ख्रिस्ताच्या आयुष्यामध्ये त्रास संकट वाढत गेले आणि जर आपण ख्रिस्ती आहोत, ख्रिस्ताचे अनुयायी आहोत, तर आपले त्रास संकट कमी होता कामा नयेत, आपले त्रास संकट वाढले पाहिजे. मी हे म्हणत नाही की आपल्याला त्रास संकट वाढवायचे तर मुद्दाम आपण त्रास संकटामध्ये पडायचं, पण जे त्रास संकट तुम्ही जर पदरी घेतले तर तुमचे त्रास संकट नक्कीच वाढतील. त्याला ख्रिस्ती आयुष्य म्हणायचं. जर तुमचे त्रास संकट वाढत नाहीत तर तुम्ही जाणून घ्या, मी जाणून घेतलं पाहिजे की ते ख्रिस्ती आयुष्य नाही. येशू ख्रिस्त लहानाचा मोठा झाला, प्रत्येक ठिकाणी सैतानाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला, पण देव जो पिता होता त्यानं येशू ख्रिस्ताचा बचाव केला. येशू ख्रिस्तानं पित्याची साथ दिली आणि परमेश्वर पित्याने येशू ख्रिस्ताची साथ देत 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 त्याचा बाप्तिस्मा झाला. त्यानं 40 दिवस 40 रात्र उपवास आणि प्रार्थना केली. त्याच्यानंतर त्यानं सेवा सुरू केली. फक्त 3.5 वर्ष सेवा केली. पण त्या 3.5 वर्षामध्ये जेवढी सेवा झालेली आहे तेवढी सेवा आतापर्यंतचे जे देवाचे सेवक आहेत त्यांनी कधीच तशा प्रकारची सेवा पूर्णपणे केली. जितके सेवक तुम्हाला माहित आहेत, जितके सेवक ह्या भूतलावरती येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आले, त्या सगळ्या सेवकांचे कितीतरी वर्षाची जी सेवा आहे ते सगळी सेवा जर एकत्र केली तरी ती सेवा 3.5 वर्षाच्या सेवाच्या तुलनेत काहीच नाही. का मी तसं म्हणालो? कारण की पाप विरहित आयुष्य कोणाला आतापर्यंत जगता आलं? ज्यानं 50 वर्षाची सेवा केली त्यांना, का येशू ख्रिस्ताला? हृदयस्पर्शी संदेश, प्रत्येक व्यक्ती जो येशू ख्रिस्तासमोर आला त्या व्यक्तीला हृदयस्पर्श संदेश मिळाला. अशा प्रकारचा गुरु, अशा प्रकारचा देवाचा सेवक आणि अशा प्रकारचा शिक्षक या जगाला दुसरा कोणताच लाभला नाही. खूप वेळेस तुम्ही आणि मी ऐकलं असेल की पाऊल सर्वात मोठा प्रचारक नवीन करारामध्ये. पण पाऊलाचं तुम्ही चरित्र बघा. पाऊल म्हणतो की मी जसा आहे तसा मी लोकांच्या समोर जाऊ शकत नाही किंवा लोकांवरती मी प्रभाव पाडू शकत नाही, कारण की माझ्यामध्ये तशी कोणतीच गोष्ट नाही. कधी तर ते वचन दाखवीन मी तुम्हाला. आपण म्हणतो ना फार मोठा प्रचारक, तो म्हणतो की मी मोठा प्रचारक तसा नाही. माझ्यामध्ये अशी कोणती गोष्ट नाही की मी बोलावं आणि लोकांच्या मनावरती ते बिंबवावं. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्त एखादा संदेश द्यायचा तर देवाचं वचन म्हणतं की लोक म्हणायचे की असा संदेश आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीनं दिला नाही. मला तुम्हाला प्रश्न आहे की येशू ख्रिस्त अशा प्रकारचा संदेश कसं देऊ शकला की लोकांनी म्हणावं की अशा प्रकारचा संदेश आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीने दिला नाही? काय होतं येशू ख्रिस्तामध्ये जे बाकीच्या प्रचारकांमध्ये नाही? येशू ख्रिस्तामध्ये असे काय गुणधर्म होते की त्या गुणधर्मामुळे त्याचा प्रचार जो होता तो प्रचार जसा तो वागायचा तसा तो बोलायचा, त्याचा प्रचार जो होता तो हृदयस्पर्शी होता? काय कारण असेल? त्याचं एकच कारण, जो व्यक्ती आतापर्यंत बाकीच्या प्रचारकांसारखा बोलला नाही, म्हणजे जो व्यक्ती आहे तो त्याचा प्रचार आतापर्यंत ज्या लोकांनी केला तशासारखा नाही, त्याच्यापेक्षा चांगला आहे. का? कारण की तो व्यक्ती तसं आयुष्य जगत आहे. येशू ख्रिस्त त्याचं आयुष्य इतकं प्रभावशाली जगला, म्हणजे त्याच्या अंतःकरणामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये सत्य इतकं व्यवस्थित भरलं गेलं होतं की त्या सत्याच्या द्वारे तो जो काय प्रचार करायचा तो प्रचार
हृदयस्पर्शी असायचा. कोणताही व्यक्ती ह्या व्यक्तीसारखा प्रचार आतापर्यंत केला नाही असे लोक का म्हणायचे? कारण की कोणताही व्यक्ती अशा व्यक्तीसारखं आयुष्य जगला नाही, हे त्याच्या पाठीमागचं कारण. शेवटी ह्या लोकांना येशू ख्रिस्त सहन झाला नाही. त्या काळच्या ख्रिस्ती लोकांना येशू ख्रिस्त सहन झाला नाही. 3.5 वर्ष कसं तरी त्यांनी सहन केलं. आणि ते म्हणाले की आता येशू ख्रिस्ताला आपण मारलं पाहिजे, कारण की का प्रत्येक वेळेस तो आमच्या समोर येतो ना, आम्हाला आमची पापं दिसतात. प्रत्येक वेळेस त्यावेळेस तो बोलतो ना, असं वाटतं की तो माझ्या संगतीच बोलतो आणि माझ्याच अंतःकरणाला तो बोलत आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताचा त्यांनी वध करायचा ठरवलं आणि देवाचं वचन म्हणतं की त्याला त्याच्याच लोकांद्वारे धरून देण्यात आलं. मत्तयचा 27वा अध्याय, मत्तयचा 27वा अध्याय. त्याला धरून देण्यात आलं आणि धरून दिल्यानंतर त्याला न्यायसभेमध्ये उभा करण्यात आलं. काय झालं त्या ठिकाणी? 27वा अध्याय 27वा वचन. नंतर सुभेदाराचे शिपायांनी येशूला वाड्यात नेले आणि सगळी तुकडी त्याच्या विरुद्ध जमली. त्याच्या विरोधात सर्वप्रथम जमणारे कोण? रोमी लोक का यहुदी लोक? यहुदी लोक. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या माझ्या विरुद्ध जाणारे जे लोक विधर्मी आहेत ते सुरुवातीला नसतील, तर तुम्ही आणि मी ज्या लोकांना ओळखतो, जे लोक प्रभू प्रभू तुझ्या नावामध्ये आम्ही, वाक्य पूर्ण करा, भूत काढली तुझ्या नावामध्ये, तुझ्या नावामध्ये रोगी बरे केले, बरं तुझ्या नावामध्ये भविष्यवाणी केली, येशू ख्रिस्त काय म्हणेल? मी तुम्हाला ओळखत नाही. मत्तयच्या 10व्या अध्यायामध्ये लिहिलंय की जे लोक आपल्याला ओळखतात, आपण कधी बाहेर जातो, कधी घरामध्ये येतो, आपल्या घरामध्ये काय चाललं, आपल्या घरामध्ये कोणकोणते त्रास संकट आहेत, हे जे सर्व लोक जाणतात, आपली कमजोरी काय, आपलं अगोदरचं आयुष्य कसं होतं, आत्ताचं आयुष्य कसं आहे, हे लोक जे आहेत, आता संशयानं बघायची गरज नाही, हे लोक जे आहेत, हे लोक आपल्याला शेवटच्या काळामध्ये धरून देतील. म्हणून म्हटलं की जे धरून देणारे लोक आहेत, जर ते विधर्मी असतील किंवा जर ते आपल्या ओळखीचे नसतील, तर कसं तरी ते आपल्याला सहन होईल. पण ज्या लोकांसंगती आपण बसतो उठतो, जे लोक आपल्याला ओळखतात, ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवला आणि आपल्या सर्व हृदयाला आपण हृदय त्याच्यासमोर मांडलं, आपलं आयुष्य त्याच्यासमोर मांडलं, आणि ज्यावेळेस तो आपल्याला दगा देईल, त्यावेळेस आपल्याला ख्रिस्ती आयुष्याची फार जवळून ओळख होईल. मग आपल्याला कळेल की ख्रिस्ती आयुष्य म्हणजे नेमकं काय. आता आपल्याला ख्रिस्ती आयुष्य म्हणजे एवढं काय माहित नाही. माहित आहे, जास्त माहित नाही. आता हे का शिकत आहोत ते मी तुम्हाला सांगतो. देवाचं वचन म्हणतं, मत्तयचा 27वा अध्याय 29वा वचन, त्याला फक्त न्यायसभेमध्ये उभाच करण्यात नाही आलं, त्या ठिकाणी फक्त त्याच्यावरती दोषच नाही ठेवण्यात आले, तर त्या ठिकाणी त्याला दोषी ठरवण्यात आलं. दोषी ठरवल्यानंतर काय झालं पुढे? 29. जर तुमचं लक्ष असेल तर मला कृपा करून ह्या प्रश्नाचं उत्तर द्या की येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस वधस्तंभावरती खेळण्यात आलं, 31वा वचन वाचा, 30 वाचा. या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की येशू ख्रिस्ताच्या डोक्यावरती काट्याचा मुकुट देण्यात आला. त्याच्या हातामध्ये काय देण्यात आलं? उजव्या हातात वेत देण्यात आलं, बरोबर. आणि देवाचं वचन म्हणतो यहुदांचा राजा नमस्कार, असं करून त्याला त्याची थट्टा मांडण्यात आली. 30वं वचन, त्याच्यावर फुंकले हा, व तोच मीठ घेऊन ते त्याच्या मस्तकावर बाजूला. म्हणजे ज्या गोष्टी त्याला द्यायच्या त्याच गोष्टी वापरून त्याला काय करायचं? मारहाण करायची. बर, 31वं वचन, मग त्याची थट्टा केल्यावर त्यांनी त्याच्या अंगातून
ती वस्त्री त्याच्या अंगात आहे आणि ते त्याला वधस्तंभावर ठेवण्याकरिता आता ह्याच ठिकाणी आपण पाहतो की देवाचं वचन म्हणतं की येशू ख्रिस्ताला ते काय म्हणाले, यहुदांच्या राजा. यहुदांचा राजा म्हणून त्याच्या डोक्यावरती काट्याचा मुकुट घातला, त्याच्या हातामध्ये वेत दिला. मग देवाचं वचन म्हणतं की त्याला वधस्तंभाकडे घेऊन गेले आणि वधस्तंभाकडे घेऊन जात असताना किंवा घेऊन गेल्यानंतर त्याच्या अंगातून कपडे काढलेले आहेत. कोण असं राजासंती करेल? म्हणजे जर एखाद्या व्यक्तीची थट्टा करायची असेल तर सर्वात खालच्या पातळीची थट्टा म्हणजे त्याला उंचवायचं आणि मग खाली पाडायचं. सर्वात गलिच्छ प्रकारची जर थट्टा असेल तर ती थट्टा म्हणजे की एखाद्या व्यक्तीला म्हणायचं की बाबा आम्ही तुझ्या समोर नमतो आणि मग त्याचे कपडे जे आहेत ते कपडे त्याला विवस्त्र करायचे. कोणामध्ये इतकी ताकद आहे की राजाचे कपडे काढावे? राजाच्या समोर लोक उभा राहत नसत. आज मला माहित नाही की कोणत्या देशामध्ये राजे आहेत. आपल्या देशामध्ये तर राजे सध्या राजकर्ते नाहीत, लोकशाही आहे आपल्या देशामध्ये. पण कल्पना करा की ज्या देशामध्ये राजाच्या समोर लोक उभा देखील राहत नाहीत, या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं यहुदांचा राजा जो आहे त्याचे कपडे काढण्यात आले, त्याला विवस्त्र करण्यात आलं. त्याला म्हणायचं थट्टा. आणि ज्या वेळेस त्याला वधस्तंभावरती खेळण्यात आलं, कुठं? कुठल्या ठिकाणी? गुलगत्ता या ठिकाणी ज्यावेळेस त्याला वधस्तंभावरती खेळण्यात आलं, मला तुम्ही सांगा की जर येशू ख्रिस्ताला काट्याचा मुकुट मिळाला आणि त्याच्या हातात उजव्या हातामध्ये वेत मिळाला, तर जे दोन्ही बाजूला चोर होते त्यांच्या डोक्यावरती का काट्याचा मुकुट आला नाही? सगळ्यांना वधस्तंभावरती खेळलं होतं ना. मग एकाला एक वागणूक आणि बाकीच्या लोकांना तशी वागणूक का नाही दिली देवाने किंवा त्या लोकांनी? युगांचा राजा म्हणजे संबोधन. मग संबोधित केलं तर मग त्याचे कपडे का त्याला विवस्त्र का केलं? हम्म. काट्याचा मुकुट लोकांनी त्याच्यावरती टाकला, पण पापाचा भार देव जो पिता आहे त्यानं पुत्रावरती टाकला. माझा प्रश्न आहे की काट्याचा व्यक्ती तुमच्याकडे येतो आणि तो म्हणतो तुम्ही आमचे गुरु आहात, पण खरं पाहिलं असता तो तुम्हाला गुरु मानायला तयार नसतो. फक्त तो तुम्हाला काय करत असतो? चिडवत असतो. आणि तो काय म्हणतो? आमचे गुरु बर काय. कधी झालंय का असं? आणि मग तुम्हाला कळतं की बाबा खरंच ह्या व्यक्तीला मला उंचवायचं नाहीये, फक्त मला ते नाव द्यायचंय, पण मला काय करायचे ताई? अपमान करायचंय. फार चांगला शब्द, अपमान करायचा. तर ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की हे लोक जे आहेत ते काय करत आहेत? अपमान करत आहेत येशू ख्रिस्ताचा. बर ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळण्यात आलं म्हणजे त्याचे पाय जमिनीला टेकले, बरोबर का? होय का नाही? नाही टेकले. म्हणजे थोडक्यात काय की तो जमिनीवरती पण नाही आणि आकाशामध्ये पण नाही. म्हणजे तो काय आहे? मध्येच कुठेतरी. मग आपण योहानेचा जर 12वा अध्याय वाचला तर त्या ठिकाणी आपल्याला कळेल की येशू ख्रिस्ताची तशी परिस्थिती का झाली. त्याला वधस्तंभावरती म्हणजे जमिनीच्या थोड्या अंतरावर आणि आकाशात नसून तर आकाशाच्या खाली अशी त्याची परिस्थिती का करण्यात आली? अशा ठिकाणी त्याला का खेळण्यात आलं? म्हणजे त्याचे पाय भूतलावरती नाहीत आणि तो आकाशामध्ये पण नाही, मध्येच कुठतरी. अशी परिस्थिती त्याच्यावरती का करण्यात आली? योहानेचा 12वा अध्याय आणि 32वा वचन. योहान 12:32. योहान 12:32. आणि मला पृथ्वीपासून उंच केले, तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून
आणि मला पृथ्वीपासून उंच केले. येशू ख्रिस्ताचे शब्द आहेत. येशू ख्रिस्त म्हणतो की मला जर उंच केले, उंच करण्यासाठी काय करावं लागेल? म्हणजे थोडक्यात उंच कधी केलं जातं माणसाला? माणूस जर कल्पना करा, एखाद्या माणसाला बघायला हजारो लोक आलेले आहेत आणि तो पण जमिनीवरती आहे आणि बाकीचे लोक पण जमिनीवरती आहेत. किती लोक त्याला पाहू शकतील? फक्त समोरचे. बरोबर उत्तर आहे. पण जर त्याला उच्च ठिकाणी जर उभा केलं तर किती लोक त्याला बघू शकतील? सगळे बघू शकतील. म्हणून देवाचं वचन म्हणतं की येशू ख्रिस्ताला मुद्दाम भूतलावरती नाही तर वधस्तंभावरती म्हणजे जमिनीपासून काहीतरी वर अंतरावरती याच्यासाठी ठेवण्यात आलं, जेणेकरून पूर्ण पृथ्वीला तो काय करू शकेल? आकर्षित करू शकेल. प्रत्येक शारीरिक गोष्ट जी परमेश्वराच्या वचनामध्ये आहे ना, त्याच्या पाठीमागं आध्यात्मिक अर्थ आहे. तो आध्यात्मिक अर्थ आपल्याला शोधायचा. आता त्या ठिकाणी त्याची थट्टा आणि त्याचा अपमान थांबला का? आपण पाहूया. आपण मत्तयचा 27वा अध्याय आणि 39वा वचन वाचू. हा पण त्याला उंचवलं का? हा पण बरोबर आहे. ते वचन आहे की त्याला काय केलं जाईल? इंग्लिश भाषेमध्ये त्याला लिहिलंय हँग ऑन द ट्री, म्हणजे त्याला झाडावरती टांगलं जाईल. झाड म्हणजे लाकूड थोडक्यात. पण मुद्दा हा आहे की तशी योजना देवाची का होती? देवाची योजना ही आहे की येशू ख्रिस्त यासाठी उंचावला जावा जेणेकरून पूर्ण जग त्याला पाहिजे. ज्यावेळेस येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी उठला त्याच्यानंतर तो लगेच स्वर्गात गेला का? का त्यानं सेवा केली 40 दिवस? किती दिवस सेवा केली त्यानं? बर, ठीक आहे. आता ह्या ठिकाणी थोडे वेगळे विचार आहेत. काही लोक म्हणतात की 40 दिवस त्यानं सेवा केल्याशिवाय तो स्वर्गरोहण झाला नाही. पण ज्यावेळेस मेरी मॅग्दलिन रविवारच्या सकाळी आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्याला भेटायला गेली त्यावेळेस तो काय म्हणाला? मला स्पर्श करू नको. का? अजून मी पित्याकडे जाऊन स्वतःला दर्शन किंवा स्वतःला दाखवलेलं नाही. म्हणजे थोडक्यात काय की तो स्वर्गात गेला आणि जेवढा मला अभ्यास आहे त्याच्यानंतर तो परत आला आणि 40 दिवस त्यानं काय केलं? देवाची सेवा केली आणि मग तो स्वर्गरोहण झाला. स्वर्गरोहण ज्यावेळेस होत होता तसा आकाशात जसा घेतला गेला त्यावेळेस खूप लोक त्याला पाहू शकले. का उंचावला गेला? कारण की लोकांना कळावं की येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये स्वर्गरोहण होत आहे. जर तो रात्रीच्या वेळेस सर्व लोक झोपलेले असताना स्वर्गरोहण झाला असता तर लोकांनी पाहिलं असतं का? म्हणून देवाची योजना की स्वर्गरोहण होताना प्रत्येक डोळ्याने म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणच्या लोकांनी त्याला पाहावं. पण देवाचं वचन म्हणतं की जसा तो गेला तसा तो परत. आता परत येताना तो जमिनीतून वर येईल का? का आकाशातून वर खाली येईल तो? आकाशातून खाली येताना काय होईल हो? आपण शिकलो खूप वेळेस. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होईल त्यावेळेस काय होईल या भूतलावरती? भूकंप होईल. लढाई होते. ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुतारी वाजेल. बरोबर आहे. हा, प्रत्येक डोळा पाहिल. कसा पाहिल? म्हणजे त्यावेळेस काय होईल? प्रत्येक डोळ्यानं पाहावं म्हणून काय होईल? प्रत्येक डोळ्याने येशू ख्रिस्ताला बघावं म्हणून ह्या भूतलावरती काय होईल? तारे तुटतील. ते येशू ख्रिस्त म्हणजे ते तुटून झालेत ऑलरेडी. फार हुशार विद्यार्थ्यासारखं उत्तर देतात. साधं उदाहरण द्या, साधं उत्तर द्या. ज्यांच्यासाठी मी ह्या भूतलावरती आलो त्यांच्याद्वारे पूर्ण जगाला सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून आलो, तर ते यहुदी लोक माझ्या संगतीने. शिष्य मी 12 जणांना निवडलं, एकानं तर मला 30 रुपयालाच विकलं. शिष्य देखील माझ्या संगतीने.
आजूबाजूचे लोक जे सैनिक आहेत ते म्हणतात तू यहुदांचा राजा असशील तर तू खाली उतर. हे हा बाजूचा चोर म्हणतो की तू स्वतःलाही वाचवलं आणि आम्हालाही वाचव. ये जाणारे जे आहेत ते मान डोलवत मला चिडवत आहेत, निंदा करत आहेत. मग येशू ख्रिस्ताकडे फक्त एकच पर्याय की आपल्या पित्याकडे बघावं आणि पित्याकडून सहाय्य मागावं. पण देवाचं वचन म्हणतं की त्या ठिकाणी पित्याकडून जसं त्याला सहाय्य पाहिजे तसं ते सहाय्य मिळालं नाही. असं त्याला वाटलं की जसं लोकांनी त्याला नाकारलेलं आहे तसं पित्याने देखील त्याला नाकारलेलं आहे. आणि म्हणून मानवी स्वभावामध्ये येशू ख्रिस्त रडून रडून काय म्हणाला? मराठीमध्ये सांगा काय शब्द होते ते? आणि दुवारे लागत असताना येशू मोठ्याने ओरडून मारून बोलला, हा. एली एली हा लमा सबक्तानी. हा त्याचा अर्थ काय? माझा देवा माझ्या देवा माझ्या देवा. हा तू माझा त्याग का केलास? आता शब्द काय आलाय त्या ठिकाणी? त्याग. म्हणजे थोडक्यात पित्याने लेकराचा त्याग केला. असं कुठं वाचलं आपण पित्याने लेकराचा त्याग केला? हा अब्राम आणि इसहाक. त्या ठिकाणी अब्राम म्हटला की देवानं माझं लेकरू मागितलंय ना, मी त्या लेकराचा त्याग करायला तयार आहे. आता मला तुम्ही सांगा, त्या वेदीवरती ज्यावेळेस इसाकाला ठेवण्यात आलं, लाकडं रचून ठेवण्यात आलं, तर अब्रामाच्या अंतःकरणामध्ये जर तुम्हाला डोकावून पाहायचं तर अब्रामाच्या अंतःकरणामध्ये काय विचार आले असते? शेवटचा क्षण आहे, सुरा उचलायचा आणि खाली आणायचा, इसाक संपला. काय विचार असेल अब्रामाच्या मनामध्ये? नेमका विचार सांगा. दुःख हा सर्वसाधारणतः विचार झाला. काय दुःख? मी माझ्या लेकराला कसं मारू? बरं आणखी काय? आज्ञा पाळली नाही पाळली. देवाने सांगितलं ना त्याला अर्पण कर म्हणून. हा ते म्हणून देवाची आज्ञा मांडली मानली. मांडली. नाही, मनामध्ये काय विचार आले त्याच्या वेदना काय असतील ते मला विचारायचं. देवाने माझ्या बाबतीत असं सांगितलं. देवाने माझ्या बाबतीत असं का केलं? आणखी काय? देवा सुरा उचलला की इसाक संपला, आत्ता तरी परीक्षा थांबव. इथपर्यंत मी आलो ना, तू सांगितल्याप्रमाणे मी लेकराला घेतलं, तू सांगितल्याप्रमाणे होम अर्पणासाठी लाकडं घेतली, तू सांगितल्याप्रमाणे सुरा घेतला, तू सांगितल्याप्रमाणे वेदी रचली, इथपर्यंत सगळे केलं ना. ह्याच्यावरून तुला माहित पाहिजे ना देवा की मी विश्वासू आहे, मी सर्वस्व तुला दिलेलं आहे. इतकी परीक्षा का? देवा सुरा खाली येईल आणि इसाक जो आहे तो मरण पावेल. देवा इथपर्यंतची परीक्षा का? त्यानं विनंती केली, देवा इथपर्यंतची परीक्षा का? आत्ता तर परीक्षा थांबव, आत्ता तर परीक्षा थांबव. आणि शेवटी देवानं ती परीक्षा थांबवली. पण वधस्तंभावरती ज्यावेळेस येशू ख्रिस्त मरण पावत होता, देव जो पिता जो अब्रामासारखा होता आणि येशू ख्रिस्त जो इसाकासारखा होता, त्या ठिकाणी जरी देव जो पिता यानं म्हटला की परीक्षा थांबू दे, परीक्षा थांबू दे, परीक्षा थांबू दे, आणखी किती माझी सत्व परीक्षा, परीक्षा थांबवावी का? परीक्षा ती थांबवावी का? कुणीतरी म्हणावं का पित्याला, पित्या त्या लेकरावरती तू जगाचं पाप टाकू नको, हा बघ कोकरा. येशू ख्रिस्ताच्या ऐवजी हे कोकरू वध, सर्वांना सार्वकालिक जीवन मिळेल. अशी त्या ठिकाणी योजना होऊ शकते का? नाही होऊ शकत. म्हणजे त्या ठिकाणी कोणी म्हणायला तयार नाही की परीक्षा आता तरी थांबव, एवढा त्रास संकट माझ्या आयुष्यामध्ये कशाला? त्या देवाला स्वतः येशू ख्रिस्तावरती ते पाप लादावं लागलं आणि येशू ख्रिस्ताचे प्राण घ्यावे लागले. त्या ठिकाणी थांब म्हणायला कोण नव्हतं, किंवा त्या ठिकाणी असं म्हणायला कोण नव्हतं की झाली परीक्षा, आता पूर्ण झाली, भरपूर झालं, आता पित्या येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खाली आण, असं म्हणायला त्या ठिकाणी कोणीच नव्हतं. येशू ख्रिस्त त्याला असं वाटलं की जगानं तर मला नाकारलेलंच आहे, पण देवानं माझ्या पित्यानं देखील मला नाकारलेलं. परत एकदा म्हणून म्हटलं, युगानुयुगाची आशा हे पुस्तक तुम्ही वाचा. जग म्हणतं की तशा प्रकारचं येशू ख्रिस्ताचं
चारित्र्य लेखन जे आहे ते आतापर्यंत कोणी केलेलं नाही. म्हणून मी काय म्हणतो की जो संदेश आहे ना शेवटच्या काळात, त्या संदेशाविषयी आपण जाणून घेतलेला आहे. त्यानं जे पुस्तक लिहिलेलं आहे, युगानुयुगाची आशा, त्या पुस्तकामध्ये लिहिलंय, देवाचं वचन म्हणतं, येशू ख्रिस्त ज्यावेळेस या भूतलावरती होता, वधस्तंभाच्या अगोदर तो पित्यासंती एवढं स्पष्टपणे बोलायचा आणि पित्याची वाणी एवढं स्पष्टपणे ऐकायचा की त्याचे ओठ कधीच लडबडले नाहीत. तर वधस्तंभावरती गेल्यानंतर तो ज्यावेळेस पित्याच्या शोधात होता, त्यावेळेस त्याला पिता दिसला नाही. त्याला असं वाटलं की पित्याने त्याला सोडलेलं आहे, सोडून दिलेलं आहे. त्यावेळेस त्याचे शब्द, ज्यावेळेस तो बोलला की हे माझ्या पित्या तू मला का सोडलेला आहेस, त्यावेळेस त्याचे होठ जे आहेत ते थरथरलेले आहे. देवाचं वचन म्हणतं की येशू ख्रिस्ताला स्वर्गापासून ही धिक्कार मिळाला आणि भूतलापासून पण धिक्कार मिळाला. म्हणून तो स्वर्गामध्ये किंवा भूतलावरती न मरण पावता मधोमध मरण पावला. म्हणजे स्वर्गानेही त्याचा त्याग केला आणि जगानेही त्याचा त्याग केला. त्याला म्हणायचं त्यागमय आयुष्य. येशू ख्रिस्ताचं आयुष्य जे आहे ते पूर्णपणे त्याग केलेलं आयुष्य आहे. म्हणून जर तुम्हाला आणि मला येशू ख्रिस्ताच्या वचनानुसार चालायचं आहे, देव जो पिता आहे त्या पित्याचा मार्ग जर अवलंबनायचा आहे, तर कृपा करून तुम्ही आणि मी आपण निर्गमयाच्या 27व्या वचनाकडे जाऊया. निर्गमयाचा 27वा अध्याय. सत्ताविसावा अध्याय, पहिलं वचन. बाभळीच्या लाकडाची 5 हात लांब व 5 हात रुंद अशी एक वेदी बनवली. ती चौरस असेल. ती चौरस असावी, म्हणजे चारी भाग जे आहेत ते चारी बाजू एकसारखे असावेत. तिची उंची 3 हात असावी. तिची उंची, बाभळीच्या लाकडाची 5 हात, 5 हात लांब, 5 हात रुंद अशी वेदी बनव. ती वेदी किती उंचीची असावी? 3 हात. आता मला सांगा, ह्या ठिकाणी वेदी आहे ना, तर जर त्या वेदीवरती होम अर्पण करायचं आहे, तर ते होम अर्पण जमिनीवरती करायचं का जमिनीपासून वर अंतरावरती करायचं? अर्थात ते वर अंतर जे आहे ते कशामुळे येईल? वेदीची 3 हात उंच आहे, त्याच्यामुळं अर्पण जे आहे ते अर्पण जमिनीवरती नसून ते वेदीवरती काय केलं जाईल? अर्पिलं जाईल. तीच गोष्ट येशू ख्रिस्त नवीन करारामध्ये म्हणत आहे. तो म्हणत आहे की मी जर उंचावलं गेलो तर मी पूर्ण जगाला काय करेन? स्वतःकडं आकर्षित करेन. म्हणजे जसं पवित्र स्थानामध्ये मोशेला सांगण्यात आलं, तसं येशू ख्रिस्ताच्या आयुष्यामध्ये घडलं. म्हणजे तो त्या क्रूसावरती उंचावला गेला होता. त्याचे पाय भूतलावरती नव्हते, भूमीपासून तो उंचावला गेला होता, जेणेकरून पूर्ण जगाने त्याच्याकडे आकर्षित व्हावं. ही वेदी जे अर्पण उंचावते, म्हणजे जमिनीपासून वेदीमुळे अर्पण वर राहतं, तसं येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे येशू ख्रिस्त जमिनीवरती पण नाही, आकाशामध्ये नाही, पण मध्यभागी तो काय करतो? आपले प्राण देतो. आता जरा लक्ष द्या. या वेदीवरती अग्नी लावण्यात यायची, माहित आहे ना, आणि त्या अग्नीमध्ये होम अर्पण केलं जायचं. म्हणजे ह्या बकऱ्याचं काय केलं जायचं? बकरं वधलं जायचं. 1 वर्षाचा नर निर्दोष असं कोकरू जे आहे ते वधलं जायचं. आणि ते कोकरू कोणाला दर्शवायचं? ते कोकरू येशू ख्रिस्ताला दर्शवायचं. आता महत्वाचा मुद्दा, वेदी जी आहे ती चौरस आहे. ती वेदी जी आहे ते भूतलापासून 3 हात उंचीवरती आहे. आणि त्या वेदीवरती काय आहे? दुसरं वचन. तिच्या चारी कोपऱ्यात
चार शिंगे बनवावी. आता त्या 4 कोपऱ्याला तुम्हाला 4 शिंगे दिसत आहेत का हो? जर दृष्टी चांगली असेल तर सांगा. 4 शिंगे दिसत आहेत. शिंगे कशाला दर्शवतात? हा नाही, वेदीवरचे शिंग कशाला दर्शवतात? बर, शिंगे कशाला दर्शवतात? ठीक आहे, फार जवळचं उत्तर आहे. शिंगे कशाला दर्शवतात? राज्याला दर्शवतात. राज्य कुठे आहे? वचन बरोबर आहे उत्तर. दानिएल 7 बरोबर आहे. दानिएल 7. दानिएल 7 25 मध्ये आहे का बघा, का 17 मध्ये आहे बघा. दानिएल 7 17 किंवा 25 बघा कुठे आहे. सतरा की 24, सॉरी 25 बघा, का 24 का 20. शिंगे हा शब्द पाहिजे. 21. हा हा नाही, त्या शिंगांचा अर्थ काय? 20 मध्ये हा काय लिहिले? 20 मध्ये हा नाही, मराठीत वाचतायत. वाचा. हा नाही, त्या शिंगांचा अर्थ काय ते मी विचारतो. 25 मध्ये काय लिहिलंय? सतरा मध्ये काय लिहिलंय? हा काय लिहिलंय 17 मध्ये? वाचा. हा सांगा परत एकदा. हा काय लिहिलंय तिथं? हा बरोबर का? आता जरा लक्ष द्या. शिंगे जे आहेत ते अधिकाराला दर्शवतात. शिंग जे आहेत ते आधाराला दर्शवतात. जर तुम्ही जुन्या करारामध्ये एक गोष्ट ऐकली असेल, एक घटना ऐकली असेल, त्या घटनेमध्ये एका व्यक्तीच्या जीवावरती कोणतरी आलेलं असतं आणि तो व्यक्ती काय करतो? पवित्र स्थानात जातो आणि हे शिंगे जे आहेत त्या शिंगांना धरून बसतो. का? की माझा जीव वाचला पाहिजे, माझा जीव वाचला पाहिजे. कुणी आत येऊन मला काय करू नका, माझा संहार करू नका, मला मारून टाकू नका. म्हणजे हे शिंगे जे आहेत हे शिंगे काय करतात? अधिकाराला दर्शवतात. त्या ठिकाणी ताकद आहे. शिंगांमध्ये काय असते? ताकद आहे. दानिएलच्या 7व्या अध्यायामध्येच तुम्हाला पाहायला मिळेल. एकच मिनिट. जास्त वेळ घालवण्याच्या ऐवजी दानिएल 8:20 वाचा. 2 शिंगे असलेला हिडका तू पाहिला. 2 शिंगे असलेला एडका तू पाहिलास. बरं ठीक आहे. ते मेदे उपास यांचे राजे. बर, ते 2 शिंगांचा एडका जो आहे ते 2 शिंगे कोणाला दर्शवतात? 2 राजे यांना दर्शवतात. ते 2 राजे कोण? मेदी आणि पारस. ठीक आहे. शिंगे म्हणजे थोडक्यात अधिकार. शिंगे म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी काय आहे? आधार आहे. त्या ठिकाणी काय आहे? ताकद आहे. शिंगांमध्ये ताकद आहे. तर देवाचं वचन म्हणतं की ही वेदी जी आहे या वेदीच्या 4 कोपऱ्यावरती काय आहेत? शिंगे आहेत. म्हणजे थोडक्यात काय की त्या शिंगांना जर पकडलं तर काय होईल? आधार मिळेल. आणखी काय होईल? ताकद, शक्ती. मग तो मनुष्य ज्याच्या जीवावरती बेतलं होतं, ती घटना तुम्ही मला सांगायची आहे. ज्याच्या जीवावरती बेतलं होतं तो काय करतो? मंदिरामध्ये जातो आणि हा शिंगांना धरून उभा राहतो किंवा बसतो. ह्याचा अर्थ काय? की बाबा या शिंगांद्वारे मला ताकद येईल, माझ्या जीवाला काही धोका मला होणार नाही. त्या काळामध्ये तसं ते लोक विश्वास ठेवायचे. पण आता मुद्दा हा आहे की 4 बाजूला 4 शिंगे, 4 गोष्टी, 4 बाजू कशाला दर्शवतात? हा 4 बाजू कशाला दर्शवतात? 4 बाजू, 4 बाजूला 4 शिंगे, 4 बाजू कशाला दर्शवतात?
पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चारही दिशा, म्हणजे येशू ख्रिस्त म्हणतो मी जर उंचावलं गेलो तर पूर्ण जगाला मी काय करीन, आकर्षित करेन. म्हणून तिथं चार बाजूला चार शिंगे आहेत. ते चार शिंगे म्हणजे चार, थोडक्यात ताकदी किंवा चार शक्ती किंवा चार अधिकार किंवा चार आधार आहेत. मग येशू ख्रिस्त म्हणतो की मी उंचावलं गेलो, मला अशी परिस्थिती माझी झाली की पूर्ण जगाने माझा काय केलेला आहे, धिक्कार केलेला आहे आणि देवाने देखील मला सोडलेलं आहे असं मला वाटलं. म्हणजे थोडक्यात काय की जर तुम्हाला, आपण शिकलो की हे द्वार कोण आहे, येशू ख्रिस्त. ह्या द्वारातून पुढे गेल्या तर आपण कुठं जातो, वेदीच्या जवळ जातो. जर तुम्हाला वेदीचा अनुभव घ्यायचा तर पूर्ण जगाने ज्यावेळेस तुम्हाला त्याग करेल आणि तुम्हाला वाटेल की देवानं पण तुम्हाला सोडले, त्यावेळेस तुम्हाला वेदीचा अनुभव येईल. तोपर्यंत म्हणजे येशू ख्रिस्ताचा जो अनुभव आहे ह्या वेदीवरती, येशू ख्रिस्ताने जे प्राण दिले वधस्तंभावरती, ते प्राण देताना त्याला ह्या वेदीचा अनुभव घडला. वेदीवरती जसं ते कोकरू ठेवलं जातं आणि वेदीचा अनुभव त्या कोकऱ्याला जसा होतो तसा अनुभव येशू ख्रिस्ताला झाला. म्हणजे कोणता अनुभव झाला, पूर्ण जगाने मला काय केले, सोडलेलं आहे. देवाने पण मला सोडलेलं आहे, मला आता कोणताच आधार नाही, म्हणून मी भूतलावर पण नाही, स्वर्गामध्ये पण नाही, मी मधीच कुठेतरी आहे, मी अंतराळातच कुठेतरी आहे, त्या ठिकाणी माझे प्राण गेलेले आहेत. तो अनुभव जर तुम्हाला घडला तर त्याचा अर्थ तुम्हाला वधस्तंभाचा अनुभव घडलेला आहे. आता हा वधस्तंभ किंवा ह्या वेदीचा अनुभव घडायसाठी काय केलं पाहिजे? हा अनुभव येशू ख्रिस्ताला घडला. कोणता? लोक, पूर्ण जग माझ्या विरोधात आहे, जग माझ्या संगतीने आहे, स्वर्ग देखील माझ्या संगतीने आहे. मग हा अनुभव घडण्यासाठी येशू ख्रिस्ताला काय करावं लागलं? काय करावं लागलं? वधस्तंभापर्यंत येशू ख्रिस्ताला कशामुळे जावं लागलं, किंवा वधस्तंभापर्यंत येशू ख्रिस्त का गेला? देवाची इच्छा. बरोबर. आणखी काय? बरं, आणखी काय? म्हणजे त्याला काय करावं लागलं? स्वतःचा त्याग करावा लागला. जरा लक्ष द्या, देवाच्या वचनामध्ये आपण वाचलं, त्याग हा शब्द वाचला. कुठं वाचला? आत्ताच वाचला, त्याग हा शब्द. म्हणजे येशू ख्रिस्त म्हणतो, पित्या तू माझा त्याग का केलेला आहेस? म्हणजे त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला वाटतं पूर्ण जगाने त्याला त्यागलेला आहे, पित्यानं देखील त्याला त्यागलेला आहे. तो अनुभव जो आहे, तो अनुभव तुमचा माझा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या वेदीचा अनुभव होत नाही. म्हणजे थोडक्यात काय, आपण सर्वस्व त्यागलं पाहिजे. जसं अब्रामानं इसाकाला त्या वेदीवरती ठेवून त्याचं सर्वस्व त्याग केलं. इसाक त्याच्यासाठी सर्वस्व होता. पैसे, त्याचा नोकर, त्याची धन दौलत हे त्याच्यासाठी सर्व काय नव्हतं, इसाक त्याच्यासाठी सर्व काय होतं. म्हणून देवाने कोणाला मागितलं? पैसे, त्याचे सेवक नाही, इसाक मला पाहिजे. का? कारण की इसाक जर तू मला दिलास तर तू सर्वस्व त्यागलंस हे मी समजून घेईन, असा देव म्हणतो. म्हणून तुम्हाला जर हा अनुभव करून घ्यायचा असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये सर्वात हृदयाच्या जवळची गोष्ट कोणती ते तुम्ही शोधलं पाहिजे. तुमचा पैसा, तुमची नोकरी, तुमचा समाजामध्ये मानपान, का तुमची पत्नी, तुमचा पती, तुमची लेकरं, तुमचे भाऊबंद, तुमचे कोणी असेल, जी काय तुमची हृदयाच्या जवळची जी गोष्ट आहे ती जोपर्यंत तुम्ही त्यागत नाही तोपर्यंत तुम्हाला आणि मला या वेदीचा अनुभव होणार. येशू ख्रिस्ताने तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टीचा त्याग केला. म्हणजे कोणत्या गोष्टीचा त्याग केला? त्याच्याकडे पैसे होते का? पैसे नव्हते, मग त्यानं पैशाचा त्याग केला का? मग कशाचा त्याग केला त्यानं? त्याच्याकडे मान सन्मान होता का फार मोठा? त्याच्याकडे मोठा अधिकार होता का? मग त्याच्याकडे त्यागण्यासारखं काय होतं? त्याग करण्यासारखं त्याच्याकडे काय होतं? काय? बर. हा, म्हणजे थोडक्यात
जर त्यानं ठरवलं असतं की बाबा हे लोक असेच मरून जाऊ देत, मला स्वर्गाच्या राज्यात परत जायचं, जाऊ शकला असता. पण तो काय म्हणतो की बाबा स्वर्ग माझ्या ह्या लेकरांशिवाय तो स्वर्ग कसला स्वर्ग, म्हणून तो काय म्हणतो, तो स्वर्ग मी सोडून येतो, त्याला म्हणायचं त्याग नाही. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की स्वर्ग सोडून मी ह्या ठिकाणी आलो, पिता जरी माझ्या संती नसला तरी देखील मी माझी योजना थांबवली नाही. म्हणत असताना येशू ख्रिस्त मी वधस्तंभावरती आहे, पिता पण माझा साथ देत नाही, चला बाबा खाली जाऊया, वधस्तंभावरून खाली जाऊया, मला हे काय सहन होणार नाही. लोक माझ्या संती नाहीत, जग माझ्या संती नाही, कमीत कमी पिता तर माझ्या संती पाहिजे, तोही नाही माझ्या संती, कशाला मी ह्या वधस्तंभावरती राहू, कोणासाठी राहू. येशू ख्रिस्तानं सर्व गोष्टीचा त्याग केला, कोणासाठी, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. तुम्हाला जर सार्वकालिक जीवन पाहिजे तर तुम्ही काय त्याग करायला आज तयार आहात. त्या बिचाऱ्याच्या शरीरावरती कपडे देखील राहिले नाहीत, त्या बिचाऱ्याच्या शरीरावरती चमडी देखील राहिली नाही, ती देखील चमडी काय केली, चाबकानं काढण्यात आली. कुणीतरी मला सांगितलं की त्याचे हाडं दिसायचेत म्हणे, मांस पूर्ण काढून टाकण्यात यायचं. कारण की ज्यावेळेस ते चाबकानं मारायचे त्यावेळेस चाबकाला हुक असायचे, आणि ते हुक काय व्हायचे, चाबकानं मारलं की ते हुक बरोबर त्या मांसामध्ये अडकायचे, आणि ज्यावेळेस ते चाबूक ओढकायचे त्यावेळेस मांस बाहेर यायचं. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी रागानं देखील कोणाकडे बघितलं नाही, रागानं एवढं त्यानं त्याग केला. म्हणजे तो म्हटला की मी रागानं देखील कोणाकडे बघू शकत नाही, म्हणू शकत नाही की तुम्ही मला का मारता. त्याच्या उलट येशू ख्रिस्त काय म्हणतो, म्हणजे त्यागाची पण मर्यादा असते ना, ती मर्यादा येशू ख्रिस्ताने ओलांडली, त्याच्या पलीकडचा त्याग येशू ख्रिस्ताने केला. म्हणजे वेदीचा अनुभव म्हणजे काय, की तुम्ही स्वतःचा त्याग करण्यासाठी, पूर्ण आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला अनुभव घडला पाहिजे, त्याशिवाय सार्वकालिक जीवन. हा वेदीचा अनुभव ज्याला घडलेला नाही ना, तो ह्या गंगाळामध्ये बाप्तिस्मा घेऊ शकत नाही. गंगाळाविषयी पुढच्या आठवड्यात आपण शिकू. पण ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की पूर्णपणे त्याग केल्याशिवाय, लूक याचा 9 अध्याय 23 वचन, शेवटचं वचन, लूक 9:23. लूक 9:23. त्यांनी सर्वच म्हटले, हा, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो, म्हणजे काय, आता ह्या ठिकाणी आपण कोणाच्या पाठीमागे जात आहोत, देवाच्या पाठीमागे, ख्रिस्ताच्या पाठीमागे जात आहोत. का, देव म्हणतो की तारणाचा मार्ग जो आहे तो कशामध्ये आहे, पवित्र स्थानामध्ये आहे. येशू ख्रिस्ताचा मार्ग कशामध्ये आहे, पवित्र स्थानामध्ये. म्हणजे सार्वकालिक जीवनाच्या मार्गावरती जायचं तर येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे जायचं. मग येशू ख्रिस्त काय करतो, ह्या दरवाजातून आपल्याला घेऊन जातो. मला एक तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा, पापी कोकऱ्याला आत घेऊन जातो का कोकरू पाप्याला आत घेऊन जातो? खऱ्या अर्थानं सांगायचं, सखोल विचार करून सांगा, पापी व्यक्ती कोकराला घेऊन आत जातो का कोकरू खऱ्या अर्थानं त्या पाप्याला ये बाबा येतात? काय का कोकरू? हा हा, बायबलमध्ये आपण काय वाचतो, जर कोणी पाप केलं तर त्याने 1 वर्षाचा निर्दोष कोकरा घ्यावा आणि इथं यावं. पण खऱ्या अर्थानं जर बघितलं तर कोकरूच म्हणतं, बाबा मला तू घेऊन चल, मी तुझ्यासाठी मरायला तयार आहे, मला तू ह्या ठिकाणी वध, म्हणजे तुला सार्वकालिक जीवन. पापी नाही, पाप्याला काही घेणं देणं नाही पवित्रतेशी. पापी म्हणतो की मला पाप आवडतं, कशाला मला पवित्रतेविषयी सांगतो. कोकरू म्हणतं नाही बाबा, मीच तुझ्याकडे येतो. किती जणांनी ते पुस्तक वाचले, ख्रिस्ताकडे वाटचाल?
वाचलं पुस्तक? वाचा, फार महत्वाचं पुस्तक आहे. जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला कळेल की आपण ख्रिस्ताकडे वाटचाल करत नाही, ख्रिस्त आपल्याकडे वाटचाल करत. म्हणून हे कोकरू जे आहे ना, हे कोकरू साधी गोष्ट नाही. देवाचं वचन म्हणतं की जरी पाप्यानं त्या कोकऱ्याला घेऊन गेलं तर खऱ्या अर्थानं ते कोकरू त्या पाप्याला घेऊन इथं जातं आणि म्हणतं की बाबा मला वध म्हणजे तुला सार्वकालिक जीवन मिळेल. त्याला म्हणायचं त्याग करणे. त्याग करण्याचं जर तुम्हाला आणि मला शिकायचं तर तुम्हाला आणि मला वेदीचा अनुभव झाला पाहिजे. जर वेदीचा अनुभव झाला तर तुम्ही त्या सर्व गोष्टी त्याग करू शकता ज्या गोष्टी तुम्हाला इतर ठिकाणी त्याग करता येत नाहीत. त्या गोष्टी इथं तुम्हाला त्याग करायला मदत होईल. सर्वात मोठा त्याग तुम्हाला कोणता करायचा आहे माहिती आहे का? स्वतःचा त्याग करायचा आहे. म्हणजे काय? बाबा मला इथून पुढे पाप करायचं नाही. तो त्याग जर करायचा असेल तर त्या त्याग करण्यासाठी तुम्ही जगाचा विचार करून चालत नाही. तुमचं आयुष्य असं पाहिजे की तुम्ही येशू ख्रिस्तासंती वधस्तंभावरती खिळले गेलेले आहात आणि आतापासून तुम्ही नाही तर तुमच्या ठाई ख्रिस्त जगत आहे. पावलाला वेदीचा अनुभव घडला म्हणून तो काय म्हटला? मी येशू ख्रिस्तासंती वधस्तंभावरती खिळलो गेलेलो. त्याला अनुभव घडला. म्हणजे काय घडलं? म्हणजे त्याला अनुभव घडला म्हणजे नेमकं काय घडलं? त्याला लोकांनी स्वीकारलं का? त्याला त्यागलं का लोकांनी? त्यांना धिक्कार केला का लोकांनी त्याचा? हा की नाही? लोकांनी जवळ केलं का त्याला? नाही जवळ केलं. म्हणजे त्याचा मृत्यू कसा झाला सांगा जरा. ह्या पावलाचा पुढच्या आठवडी सांगा. हा, मग पेत्राचा मृत्यू कसा झाला? पेत्राचा मृत्यू कसा झाला? पावलाचा मृत्यू कसा झाला? स्तेफनचा मृत्यू कसा झाला? हे कृपा करून तुम्ही आम्हाला सांगा पुढच्या आठवडी. जोपर्यंत तुम्ही आणि मी ह्या वेदीवरती येऊन सर्वस्व ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला पुढे जाता येत नाही. म्हणून देवांचा देव प्रभूंचा प्रभू म्हणतो की जर तुम्हाला सार्वकालिक जीवन पाहिजे तर तुम्ही सर्वस्व जे आहे ते सर्वस्व त्याग केलं पाहिजे. म्हणजे काय? तुम्हाला जर शिक्षण मिळालं असेल तर ते शिक्षण देवाच्या गौरवासाठी नसेल तर त्या शिक्षणाचा काही फायदा नाही. तुम्हाला जर नोकरी मिळाली असेल तर ती नोकरी जर तुमच्या देवाच्या गौरवासाठी तुम्ही वापरत नसाल तर ती नोकरी तुमच्या काही कामाची नाही. म्हणजे तुम्ही देवाला त्यागलेलं, म्हणजे तुम्ही त्या नोकरीला त्यागलेलं नाही. जर तुमच्या पापामुळे तुमच्यामध्ये देवामध्ये जर आड भिंत येत असेल आणि त्या पापाला जर तुम्ही दूर केलं नाही तर तुम्ही त्यागलेलं नाही असं देवाचं वचन. म्हणून देव आज तुम्हाला म्हणत आहे की जे काय आहे ते तुम्ही देवाच्या गौरवासाठी वापरलं तर तुम्हाला आणि मला ह्या वेदीचा अनुभव होईल. आणि ह्या वेदीचा अनुभव म्हणजे हे जग तुमच्यासाठी काही नाही आणि तुम्ही जगासाठी काही नाही. तुम्हाला असं वाटेल की माझ्या आयुष्यामध्ये इतके त्रास संकट आलेत, लोक तर माझ्या संगती नाही, देव का माझी प्रार्थना ऐकत नाही? असा कधी अनुभव घडलाय का? देव का माझी प्रार्थना ऐकत नाही? मी एवढं प्रामाणिकपणे देवाचं वचन ऐकतो, देवाच्या वचनानुसार चालतो, पण देव माझी प्रार्थना का ऐकत नाही? तुम्हाला वेदीचा अनुभव होत आहे. तुम्हाला काय होत आहे? वेदीचा अनुभव होत आहे. तुम्ही मनातल्या मनात असं म्हणाल, देवा तू मला का सोडलेला आहेस? म्हणजे थोडक्यात देवाच्या वचनानुसार पूर्ण जग तुमच्या विरोधात जाईल. जगाचा तुम्हाला आधार मिळणार नाही. तुम्हाला असंही वाटेल की देव तुम्हाला सोडून गेलेला आहे. त्यावेळेस खरा तुम्हाला वेदीचा अनुभव होईल. मग तुमच्यामध्ये आणि माझ्यामधले सगळे वाईट गुण जे आहेत ते सगळे निघून जातील. का? काहीच उरलं नाही ना आयुष्यात. मनुष्य देवाकडे कधी येतो मला सांगा? शेवटचा विषय, शेवटचा प्रश्न. कधी देवाकडे येतो मनुष्य? सगळे मार्ग संपले. मला सांगा श्रीमंत माणूस देवाकडे कधी येतो? श्रीमंत मनुष्य देवाकडे कधी येतो? ज्यावेळेस त्याच्याकडचा पैसा निघून जातो, त्याला वाटतं की आता आयुष्यात काय राहिलेलं नाही, मग तो म्हणतो मला चर्चला यायचं आहे. तुमच्या चर्चमध्ये तुम्ही येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करता ना, मला पण यायचं. जो शक्तिशाली आहे, बलिष्ठ आहे, त्याच्याकडे फार चांगलं शरीर आहे, तो देवाकडे कधी येतो? हा, ज्यावेळेस तो आजारी पडतो तो म्हणतो आता की माझं शरीर मला काय मदत करू शकत नाही,
मला कोण मदत करू शकतं? सर्वात बुद्धिशाली मनुष्य देवाकडे कधी येतो? तो म्हणतो की मी माझी बुद्धी वापरली पण मी कुठंच पोहोचत नाहीये, मी ट्रेडमिल वरती चालत आहे, तिथल्या तिथं कुठंच पोहोचत नाहीये मी. आणि मग तो काय म्हणतो, मला आता देवाकडं आल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून तो काय करतो, सगळं त्यागतो. ते सगळं त्यागणं जे आहे ना, त्याला म्हणायचं वेदीचा अनुभव. ज्यावेळेस तुम्ही सगळं त्यागाल, ज्या गोष्टी तुमच्या आणि देवाच्या मध्ये येतात त्या सगळ्या गोष्टी त्यागल्या, तर तुम्हाला आणि मला वेदीचा अनुभव येईल आणि मग आपण बाप्तिस्म्यासाठी तयार होतो. परमेश्वर आपल्या सर्वांस आशीर्वाद देव.